विशाल विशाल अरे त्याला बोलव रे. विशाल चव्हाण जरा विशाल चव्हाण प्लीज जरा तुम्ही या इकडे थोडं विशांती करा. करण नाणेकर पंचाची भूमिका साकार. करण नाणेकर पण अजय नाणेकर एवढी पंचाची भूमिका करा. पंच 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 म्हणून पंचाची भूमिका साकारा. अजय नाणेकर पूर्वेश काविनकर आणि शुभम शेडगे कुठे असेल तरी पंचाची भूमिका करा. पंच पंच म्हणून आजच्या मॅच मध्ये चालू मॅचचे पंच शुभम शेडगे आणि पूर्वेश काविनकर कुठे असेल त्यांनी पंचाचा ताबा घ्यावा. ठीक आहे चला मॅच चालू करा. पंच मॅच चालू करा फटाफट. मुख्य पंचच्या भूमिकेत विशाल चव्हाण आणि पूर्वेश उपपंचाचा पंचाचा भूमिकेत पूर्वेश काविनकर. पंचाला विनंती करतो की फटाफट सामना चालू करा. अजून आपल्याला खूप 3-4 सामने खेळवायचे आहेत. 3 षटकामध्ये 5 चेंडू असणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकावे लागतील आपल्याला. याची सर्व कॅप्टन संघ मालकांनी दक्षता घ्यावी. प्लीज पंच विशाल चव्हाण मॅच चालू करा. क्षेत्ररक्षण लावा सजवा. चालू करा फटाफट. राईट टाइम ओव्हर तो विकेट. आकाश आपला संघ मालक स्वतः कोण आहे राईट टाइम ओव्हर तो विकेट मला करतील आकाश बाबूसाठी. नाही बाबू आपला एक शिवशंभूचा कर्णधार राऊट अष्टपैलू खेळाडू. तसेच पहिला बॉल आणि लेग साईडला बॉल गुबला आहे पण त्याला कॅचची संधी उपलब्ध करून दिली पण त्याला कॅच पकडता आला नाही. एकदम गचाळ क्षेत्ररक्षण तिथे खेळाडूचे बंबल दादा दिसत आहेत. प्रणित हा जर कॅच पकडला असता कॅचीच मॅच जसं म्हटलं जातं तसं ह्याचा मॅचचा निर्णय वेगळाच लागला असता. हा जो आपण सामना पाहत आहोत तो पहिला सेमीफायनलचा सामना असेल. सर्व खेळाडूंनी सर्व प्रेक्षकांनी लक्ष ठेवा. ह्याच्यामध्ये जर जिंकेल तो फायनल खेळेल. किती स्कोर सांग. 1 बॉल 2. चांगल्याशी रणनीती शिवशंभूचा आलेले बल्लेबाज सुभाष बाबू कदम. अनेकांनी असे काळभोर क्रिकेट संघाला आपल्याला एक उत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू खेळाडू त्यांच्या समोर आकाश कदम रायटम होतो विकेट मला करतील बाबूसाठी. बघूया आपल्या टीमसाठी काय करतायत. तो चांगला असा भेदक मारा संपर्क डिलिव्हरी असे टाकलेले पण बाबूला आणि काही समजलं नाही. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध झालेला नाही. 2 बॉल 2. अरे तेव्हा तेव्हा बोलव रे सगळ्यांना कन्फ्युज करू नका रे. टाइम अजून ठीक आहे. चांगल्याशी लढत सेफ ह्याचा सामना तुम्ही बघत आहात. राहुल आकाश 10-12 रनाचा रनअप. राईट होता विकेट मला करते बाबूसाठी. बाबू एक चांगलासा शॉट केला पण मोठं फिल्डर बॉलचा खाली पाहिजे थोडासा कुठेतरी मिस फिल्डिंग झालेली आहे आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. एक धाव पूर्ण 2 धावाचा असेल 2 धावाही पूर्ण करून 3ऱ्या धावासाठी रनिंग करत असताना 3रा धावही पूर्ण केला आहे. तर चांगल्याची रनअप लाईन करून चांगल्या प्रकारे 5 रन संघाची धावती रनसंख्या 5. 3 बॉल 5. 3 बॉलमध्ये 2 बॉलमध्ये 2 कॅच झेल जर पकडला असता तर थोडासा वेगळा आपला निर्णय भेटला असता. तर ठीक आहे मॅच आहे काही क्रिकेट म्हटलं काही होतो सुचवतो. बघूया आता स्वतः संघ मालक धनेश चव्हाण आकाशचा सामना करतील. आकाश रायटा मोहरतो विकेट मला करतील धनेशसाठी. धनेशने मागच्या मॅचमध्ये चांगली अशी उत्तुंग बॅटिंग करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आता बघूया रायटम तर होतो विकेट मला धनेशसाठी. धनेश आपल्या संघासाठी काय करते बघूया. चांगल्याचा लेग साईडला बॉल एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 2 धावा. 4 बॉल 7 धावा. चांगला असा त्रिशा 11 साठी चांगले असे ओव्हर आकाश आपल्या स्वतः संघ मालक चांगल्या प्रकारे बॉलिंग करत आहेत. त्यांनी कुठेतरी धावा खूप असा जिथे स्कोअर 15, 17, 18 होणार होता तिथे आतापर्यंत 7 रन दिलेले आहेत. चांगल्या प्रकारे अशा आपला मॅच मध्ये ठेवून दोन्ही
बॅटरला मोठे शॉट खेळायला लावले नाही. आता बघूया शेवटचा बॉल असेल त्यासाठी सामना करते धनेश चव्हाण. राईट मोडतो विकेट मला करते धनेशसाठी. धनेशने एक चांगला उत्कृष्ट असा षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध. बघूया ह्या बॉलमध्ये एक षटकार येईल का. चांगला शूट शॉट केला होता. बघूया फील्ड त्याच्या खाली कसं येते पण थोडासा मिसफिल्डिंग करून इथे कॅच थोडासा लूज झालेली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची वाढती धावसंख्या 11. बिनगडी बाद 11. चला फटाफट खेळला पंच. वेलकार आपल्याकडे कमी आहे. तसेच आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहे राहुल. राहुल एक चांगला असा बैठक मारा करण्यासाठी प्रसिद्ध. राईट टाइम ओव्हरचा विकेट मला करते राहुल बाबूसाठी. बाबूच्या अजून सगळ्या बॉलरनी अजून पण त्याची बॅट खोललेली नाही. बघू आता बाबू या ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळेल का आणि आपल्या संघासाठी चांगली अशी रनाची संख्या उभारण्यात येईल का. बघू आता पुढील सामन्यात. पुढील बॉलमध्ये राईट टाइम ओव्हरचा विकेट मला करते बाबूसाठी. बाबू अजून थोडासा शांत, बाबूला शांत ठेवले आहेत पण बाबू शांत वेळ राहू शकत नाही. पहिलाच बॉल पंचाचा इशारा वाईट. तसेच वाईटच्या रूपाने एक धावती वाढ संख्या 12. बघूया सेमीफायनलची असेल मॅच असे आणि लाईनमॅनला एक विनंती करतो की लाईनमॅनने सर्वांनी आपले ताबा घ्यावा. एकाच ठिकाणी थांबू नका प्लीज विनंती करतो. राईट टाइम होतो विकेट मला करते बाबूसाठी. हो एक भेदक असा अभिवाटी युवाळकर बॉल्स होता. बाबू काही समजले नाहीत. आतापर्यंत बाबूला थोडासा शांत ठेवून उभा केलेला आहे पण त्यांच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. बघूया बाबू कधीही कमबॅक करू शकतो. दोन बॉल 13. किती सॉरी 1 बॉल 13. बघूया धनेश जर आपला फायनलचा सामना खेळावा असेल तर आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. राईट टाइम ओव्हरचा विकेट राहुल मारा करतील धनेसाठी. उतरून लेग साईडला बॉल मारायला आहे. लांब षटकार शॉट हे चांगलाचा षटकार. जर धनेशच्या रडारमध्ये जर बॉल आला तर समजा बॉल हवेत गेला असं समजा. चांगलासा उत्कृष्ट षटकार असा धनेशने कमबॅक करून आपल्या रनाची संख्या 19. 2 बॉल 19 धावा. चांगलासा षटका सजून धनेशने मारला होता. बघूया आता पुढचा षटका पुन्हा एकदा मोठा षटका खेळू शकतात का राहुल धनेशसाठी. पुन्हा एकदा बघूया. ओ थोडासा लेग साईडला स्लो रन डिलिव्हरी इथं आपण पाहू शकता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज. दुसऱ्या धाव पूर्ण. तिसऱ्या धावासाठी सज्ज. बघूया ते चांगले थ्रो केलेला आहे. क्षेत्ररक्षण ते चांगलं केलेलं आहे. 2 रन आणि टीमची वाढती धावसंख्या 21. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया आता या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे षटके येणार का. राईट टाइम होतं विकेट मला करते राहुल धनेसाठी. धनेश चव्हाण स्वतः संघमालक आपली संघाची धुरा सांभाळत असताना. हो एकदा उत्तुंग षटकाचा गेलेला आहे पण त्याच्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण पण आणि उत्तुंग स्वराज यांनी पकडलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षण स्वराजकडून आपण दिवसभरामध्ये पाहायला मिळालं आहे. चांगलासा शॉट केला होता पण स्वराज ते एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून उभे होते स्वराज तांदलेकर. स्वतः कर्णधार बाद होऊन त्यांचा जागा सांभाळण्यासाठी योगेश कदम बघू आपल्या संघासाठी काय करत आहेत. तसेच शेवटचा 1 बॉल बाकी. 21. दिनेशने असा थोडासा चांगलासा ट्राय केला होता पण बॉल थोडासा उंच केल्यामुळे बॉल बाहेर गेला नाही. तर बघूया शेवटचा बॉल योगेश कदम हे पण चांगले प्लेयर आहेत आपल्या संघासाठी. बघूया काय करतात. हो एक बॉल चांगल्या प्रकारे बॉल पण तिथे विकेट किपर थोडीशी बंबल होताना क्षेत्ररक्षण थोडासा कमजोर दिसत होता. 1 रन धावा चोरून काढले. तसेच टीमची धावती वाढ संख्या 22. हां
2 षटके संपून 22 धावा झालेल्या आहेत. आता तिसरा ओव्हर, दोन्ही ओव्हरला 11-11 रन आलेत. बघूया आता तिसऱ्या ओव्हरमध्ये काय होत आहे. पंच फटाफट मॅच चालू करा. टीम मिटिंग घेऊन देऊ नका पंच. टाइम कमी आहे आपल्याला. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. अजून 3 सामने खेळवायचे आहेत. पंच पंच फटाफट चालू करा. बॅट बॅट आहे बॅट आहे. स्वराज तांदलेकर एक चांगलासा गोलंदाज म्हणून प्रख्यात गोलंदाज, तसेच फलंदाज देखील चांगला करतो. बघूया आता सोया आपल्या टीमसाठी किती धावा वाचू शकतात. आणि त्याच्या समोर योगेश कदम सिंगल डबलसाठी मानले जाणारे. बघूया राईट मोठं विकेट मारा करतील स्वराज योगेशसाठी. आणि हो उत्तुंग असा षटका मारणार होता, पण काही त्याला बॉल आणि बॅटचा काही संबंध झाला नाही. बघू रनआउटमध्ये आऊट झालेला आहे. त्याला स्वराज तांदेकर यांचा चांगलासा भेदक मारा, पण त्याला काही बॉल समजला नाही. पहिल्या बॉलमध्ये पहिला विकेट. चला तसेच संघाची संख्या स्कोर 22, 1 बॉल 22. ते नंतर आता नाही. चला फटाफट फटाफट पाठवा. बघूया बाबू आपले जी 22, तसेच समोरचा संघ पण देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्या हिशोबाने थोडेसे रन आपल्याला बनवावे लागतील. 30-35 रनाचा स्कोर त्याच्यासमोर उभा करावा लागेल. तर थोडीशी आपण टीममध्ये फाईट देऊ शकतो. राईट मोठं विकेट स्वराज बाबूसाठी. बाबू बघूया आपल्या संघासाठी. आणि ते पंचाचा निर्णय वाईट बॉल, तसेच वाईटची अतिरिक्त धाव समजून नको नको 23. बघूया बाबू राईट मुहूर्त इकडे मला करतील स्वरासाठी. आणि हो हो बाबूच्या राईटमध्ये आला तर बघी बॉल लांब 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 आणि षटकार. मी तेव्हाच बोलतो बाबूला आपण जास्त वेळ थांबू शकत नाही, शांत बघू शकत नाही. आणि शेवटची निर्णायक ओव्हर असेल त्यामध्ये तसेच एक सर्वांना खुशखबर आहे. जर लाईनमॅन जो कोण कॅच पकडेल त्याला 20 रुपयाची पारितोषिक आलेलं आहे आतापासूनच. राईट मुहूर्त विकेट मला कधी बाबूसाठी. आणि हो बाबू पण काय एवढा काय चांगल्या प्रकारे बॉल बघू शकला नाही. आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, पण थोडंसं आपला विकेटचा बलिदान करून बाबूशी जास्तीत जास्त इनिंग येऊ शकते आणि जास्त स्कोअर घेऊ शकतो. त्यासाठी आपला विकेट देऊन तरी शेवटचे 2 बॉल बाकी. संघाची धावती वाढ संख्या 30 रन. तसेच अंदेशी जागा सांभाळण्यासाठी अजय कदम एक हार्डेड बल्लेबाज. आपण त्याच्या सातत्याने त्याला आपण प्रामुख्याने आणि सातत्याने बघत असतो त्याच्याकडे. बघूया आपल्या टीमसाठी किती आणि किती धावा बनवतील. तसेच बाबू स्ट्राईकवर आपल्या संघासाठी. ते एक वाईट बॉलचा पंचाचा निर्णय वाईट बॉल. 31, 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी. 2 बॉलमध्ये बघूया किती मोठे फटके बाबूच्या बॅटमधून येत आहेत का. राईट मोठं इकडे मला करतील बाबूसाठी. चांगला उत्कृष्ट भेदक चांगला तिथे तेवढीच तिथे चांगली क्षेत्ररक्षण केलेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होता आकाशच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी 2-3 धावा त्यांनी वाचवल्या आहेत. 32 शेवटचा लास्ट बॉल 32. बघूया अजय कदम शेवटचा बॉल उठला आहे, किती धावा काढतील आणि मोठी संख्या आपल्या संघासाठी उत्पन्न करून देतील. राईट मोहद विकेट लास्ट बॉल स्वराज अजय पाटीलसाठी. अजय पण एक मोठे फटके मारण्यासाठी सज्ज आणि त्याला पण आपण बघतो मोठे फटके मारण्यासाठी. आणि तेव्हाच बोललो होतो आणि मोठा षटकार खेळणारा अजय हा चांगल्या प्रकारे. अरे आणि ते हा क्षेत्ररक्षण एकदम गचाल क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकदम अक्षय भुवाड यांनी हा इथे कॅच पकडला असता तर थोडेफार आपले 4 रन वाचले असते आणि विकेट देखील भेटला असता. पाहू शकतो की हे 4 रन जर आपल्याला भारी पडतील ते आपण निर्णय आल्याच्यानंतर 3 ओव्हर समजतील. बघूया हा जर त्यांनी कॅच झेल पकडला असता तर 4 रन त्यांचे वाचले असते आणि 1 विकेटही गेला असता. मधातला
कॅच इज मॅच 37ला विन. जर त्रिशा 11ला जिंकायचे असेल तर 37 रन मारावे लागतील आणि फायनलची गाठायला लागेल. बघूया फटाफट क्षेत्र सजवा. सेमीफायनलची मॅच चालू आहे. जसे पाहिजे तसा सामना आपल्याला सर्व प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. 37 15 बॉलमध्ये 37 त्यांना बनवावे लागतील. बघूया. हॅलो 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 यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना दोस्ती 11 वर्सेस डी ब्रदर्स. कृपया कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यावे. दोस्ती 11 आणि डी ब्रदर्स. हॅलो 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 आता बघा हा एक चांगला प्रकारचा सामना आपल्याला आहे. बॅटर पाठवाल फटाफट. त्रिशा 11 बॅटर दोस्ती डी ब्रदर्स आणि दोस्ती 11चे दोन्ही कर्णधार आले. तर मी टॉस तसेच मी विनंती शुभदादा चव्हाण यांना विनंती करतो की तुम्ही टॉस उडून घ्यावा. लवकरात लवकर सामना क्षेत्ररक्षणचा चालू करा. पंच सुभाष चव्हाण यांना विनंती करतो की पुढील सेमीफायनलचा सामनाचा टॉस तुम्ही तुमच्या हस्ते उडवावा. करण जर तुम्ही इकडे जरा. इथे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली नाही. जरा लक्ष ठेवा जरा प्लीज. ते खेळणार जरा बंद करा. 2 मिनिटं कॅमेरामॅन फोकस करा जरा. खुर्ची घेऊन या. प्रमुख पाहुणे जे उभे आहेत आपले जरा लक्ष ठेवा गेमवर. आपल्या मंडळावर जरा लक्ष ठेवा. आणि लाईनमॅन जरा आपापली जागा जिम्मेदारी समजावा जरा. प्रत्येक वार शेवटचा कोण दोस्ती 11 टॉस जिंकून टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघूया पहिला सामना सेमीफायनलचा पहिला सामना दुसरी इनिंग बाबू आकाशसाठी. आकाश एक चांगल्या प्रकारे सकाळपासून बॅटिंग करत होता आणि आपल्या संघाला स्वतः संघमालक आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत मजल मारून दिली होती. आता बघूया फायनलमध्ये जायचं असेल तर थोडीशी ह्या सामन्यामध्ये बॅटिंग करावी लागेल. राईट टाइम होतो विकेट मला करते बाबू आकाशसाठी. बघूया आकाश आपल्या चांगला असा बॉल पण काही आकाशला समजला नाही. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही तिथे. चांगल्या प्रकारे बाबू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. बघूया आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊन आपली टीम आपला संघ फायनलमध्ये प्रवेश करता येईल का. तसेच संघ देखील कमी नाही. तोही देखील SPL पर्व म्हणजे सर्व प्रीमियर लीग पर्व दुसरेचा रनअप संघ ठरला होता. तोच आता बघूया ह्यामध्ये पण तो मदत मारू शकतो का. तसेच राईट टर्म होतो विकेट माल करून सिंगल रन धावाचा एक धावा पूर्ण. दुसरी धावा करण्याचा प्रयत्न. दुसरी धावा देखील पूर्ण करून तिसऱ्या रनाचा रनअप. 2 धावाच संतुष्ट मानून 2 बॉल 2 पहिला बॉल षटकाचा दुसरा बॉल. तसेच आपल्या टीमचा खाता खोललेला आहे आकाश कदम यांनी. बघूया आता राईट मोठं विकेट मला करते बाबू आकाशसाठी. चांगल्याशी भेदक गोलंदाजी करत आपल्या संघाला इथे पंचाचा निर्णय वाईट. तसेच पंचाचा निर्णय वाईट आहे. वाईटच्या रन ॲड करून वाढती धावसंख्या 3. 2 बॉल 3. जर हा कोणी दोन्ही सामन्यामध्ये सामना कोण जिंकेल तो सीधा फायनलमध्ये प्रवेश करेल. बघूया बाबू राईट मोठं विकेट मला करतील
आकाशसाठी आकाश स्वतः संघ मालक आपल्या संघाची टीम चांगला असा उत्कृष्ट शॉट केलेला आहे, पण बघूया थोडासा क्षेत्ररक्षण तिथे करणार नसल्यामुळे हा बॉल बघूया तिथे बॉल तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन 4 धावा तसेच 7 धावा आपल्या त्रिशा 11च्या वाढते धावसंख्या 7 धावा. शेवटचे दोन चेंडू बाकी. या 2 चेंडूमध्ये बघूया त्रिशा 11 आपल्या संघासाठी किती धावा प्राप्त करतील. थोडासा गचलता असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. प्लीज जरा बाजूचे जे बाउंड्री लाईनच्या बाहेर जे कोण प्रेक्षक आहेत त्यांनी आढावा करू नका प्लीज. मुख्य सामना चालू आहे. चांगला असे भरत तिथे कॅचच्या होती तिथे धनेश चव्हाण यांच्याकडून कॅच हा झेल झालेला नाही आणि 1 रन तिथे चोटी 1 धावा काढून आपली संघाची धावसंख्या 8. 1 बॉल बाकी. आता या शेवटच्या बॉलमध्ये एक मोठा फटका खेळावा लागेल तर आपण मॅचमध्ये कुठेतरी येऊ शकतो. बाबूंनी पूर्ण आपल्या मॅच कमबॅक करून म्हणून आपण कमीत कमी धावा दिलेल्या आहेत. जर आपल्या त्रिशा 11ला जर आपल्या मॅचमध्ये यायचं असेल तर या बॉलला मोठा फटका खेळावाच लागेल. बघूया राईट टाइम ओव्हर विकेट मला करतील बाबू. एक कोण तो कोण तो आकाश नाही अंकेश. ओ चांगला षटकार पण त्याच्या चेंडूच्या खाली स्वतः बॉलर बाबू यांनी उत्कृष्ट असा झेल पकडून आपली चांगला असा प्रकारे प्लीज पाणी घेऊन जरा पाणी द्या पाणी जरा घेऊन द्या. स्वराज पाणी घेऊन जरा. बघूया दुसरे ओव्हर कोण घेऊन येत आहेत. 10 बॉल 29. जर त्रिशा 11 फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 10 बॉलमध्ये 29ला विन आहे. बघूया त्रिशा 11 हे 29 रन आपल्या 10 बॉलमध्ये मारू शकतात का आणि फायनलमध्ये प्रवेश करतात का. तसेच पुढील समालोचक मी किरण सावंत यांना विनंती करतो की पुढील समालोचक हे किरण सावंत यांनी करावा. कशा फालतू करतो किरण यार. आता मी नाही म्हणत तू बोल. अरे नाही ये ना किरण पंच जरा फटाफट चालू करा सामना. राईट मुहूर्त विकेट योगेश शना आपण देखील चांगला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समजतो आणि खेळतो चांगल्या प्रकारे ते कामगिरी करतात. बघूया आपल्या संघासाठी हे एवढे 28 डिफेन्स करून देतील का. बघूया राईट मुहूर्त विकेट मला करते योगेश कदम आकाशसाठी. आकाशला अजून शांत करून ठेवले आहेत पण बघूया थोडासा चांगलासा फुलटाच बॉल ते काही समजलं नाही. लेग साईडला 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावासाठी सज्ज. दुसरे धाव देखील नाही पूर्ण करू शकत. किती 1 बॉल 9. तसेच स्वराज चांगलासा गोलंदाज लेफ्ट हँडर म्हणून फलंदाज त्यांनी 2-3 मॅचमध्ये मागच्या 2-3 मॅचमध्ये 3-4 फटके चांगलेसे खेळून आपल्या टीमला विजय करून दिले होते. आता बघूया आपला खरंच हा सेमीफायनलचा सामना असेल आणि आपल्या फटक्यांच्या जोरावर जर आपल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना 2-3 मोठे फटके खेळावे लागतील. राईट मुहूर्त विकेट पंच जरा लक्ष ठेवा. गोलंदाज जास्त वेळ देऊ नका पंच. लेफ्ट मुहूर्त विकेट मला करतील योगेश कदम स्वराजसाठी. स्वराज एक डावखोरा फलंदाज चांगलासा चांगलासा प्रकारे चला फटाफट सामना चालू करा पंच. टाइम घेऊन का प्लीज. किती आले 8 बॉल 27. जर सामना जिंकायचा असेल तर 8 बॉल 27. कोणी
पंचाशी वादविवाद करू नका. पंचाचा निर्णय हा लास्ट निर्णय असेल. मॅच चालू करा फटाफट. 8 बॉल किती? 8 बॉल ना? 8 बॉल नाही किती? 8 बॉल ना? अरे किती आता किती पाहिजे? 8 बॉल 27. जर विजयी संघ व्हायचा असेल तर आकाश यांना मोठे फटके खेळावे लागतील आणि आपला संघ फायनलमध्ये प्रवेश करायला लागेल. बघूया रायटा मोठा विकेट मला करते योगेश. आकाशसाठी आकाश अजून शांत करून बसला होता, शांत करून ठेवले होते. बघूया आणि चांगलासा फटका सजवला होता. आपण बघूया समोर क्षेत्ररक्षण तसंच होता. बघूया चांगलाच प्रकारे फेकी करून थोडासा फेकी कुठेतरी कमी पडली आणि निर्णय काय असेल. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी पण सज्ज झाले होते. दुसरे धावे देखील पूर्ण केले. 7 बॉल 25. तिसऱ्या वेळेला जिंकण्यासाठी 7 बॉल 25ची धावा पूर्ण कराव्या लागतील. लवकरात लवकर करा. अजून एक सेमीफायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. प्लीज जरा किती आले? 2 बॉल ना? 2 बॉल 25 ना? 2 बॉल ना? 2 बॉल 25. सॉरी स्कोर काय? स्कोर 12 झाला. 2 बॉल 12. रायटर मोठा विकेट मला करते आकाशसाठी. आकाशातून सर्व बॉलरनी त्यांना शांत करून ठेवले होते. मोठे फटके त्याला खेळून देत आणि मागे थोडासा जेल सोडला होता धनेश चव्हाण यांनी. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण करून 2 झेल त्यांनी सोडले होते. 6 बॉल 24. जर आपल्याला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर तिरछा 11ला 6 बॉल 24ची गरज आहे. 4 बॉलला 4 षटकार मारले तरच आपण या संघामध्ये आपण जिवंत राहू शकतो. बघूया स्वराज आपल्या लेफ्ट हँड हँडमधून थोडीशी काहीतरी चमत्कार करू शकतो का? चांगलीशी मॅच चालू आहे. सेमीफायनलचा सामना आपण सर्व पाहत आहोत. लेफ्ट हँड विकेट मला करतील स्वराजसाठी. स्वराज ओ चांगलासा मस्त चांगला. अरे बघूया ते जेल बाद होत असे का नाही ते इथे चांगलासा कॅच जेल पकडण्यासाठी संधी होती पण तिथे थोडेसे क्षेत्ररक्षण थोडासा गशाल झाल्यामुळे ते कॅच ड्रॉप होऊन 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावासाठी सज्ज. तिसऱ्या धाव नाही पूर्ण करू शकत. 2 धावा तसेच संघाची 3 धावा पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या 16. 5 बॉल 21. तिरछा 11ला फायनलमध्ये असेल तर 5 बॉल 21ची आवश्यकता. बघूया चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण रचून आपले शिवशंभू 11 यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत दोन्ही बॅटरला आपल्या दोन्ही हात खोलता आले नाही. अजून 5 बॉलमध्ये 25 ना 21ची लढत अजून बाकी आहे. जर सामना जिंकायचा असेल शेवटचा षटक घेऊन येत आहे केविन साखरे. बघूया स्वराजसाठी आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करून देतील का? स्वराज विक्की राईट लेफ्ट राऊंड विकेट मला करतील स्वराजसाठी. स्वराज एक डावखुरा फलंदाज चांगलासा हो तिथे बघूया रनआउट होण्याची संधी इथे होती उपलब्ध करून दिली पण वाईट बॉल आणि अतिरिक्त 1 धावा 2 धावा. 5 बॉलमध्ये 19. थोडेसे या 5 बॉलमध्ये जर मोठे फटके जर या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर मग तिरछा 11 कमबॅक करू शकतो आणि आपल्या संघाला विजयी करू शकतो. 5 बॉलमध्ये 3 षटकार आले तर कुठेतरी तिरछा 11 फायनलमध्ये मजल मारू शकतो. बघूया हे आकाश हे कारनामे करू शकतात का? अजून यांच्या बॅटमध्ये मोठे फटके अजून पाहायला मिळाले नाहीत. खरोखरच बघूया या 3 बॉलमध्ये आकाश कदम हे आपल्या संघासाठी स्वतः संघ मालक हे 3 षटकार हे कारनामे करतील का? राईट टाइम होतो विकेट मला करतील आकाशसाठी केविन. बघूया चांगलाचा गोलंदाज पहिलाच शॉट गेलेला आहे. बघूया उंच तिथे क्षेत्ररक्षक अशा बाबू आणि झेल पकडून सामना फिरवला आहे. तसेच 4ला 19. 4 बॉल 4 षटकाची गरज आहे. फटाफट क्षेत्ररक्षण सजवा.
पंच बाबू योगेश 4-19 बघूया खेळामध्ये काही असंभव नाही आहे. जर मारले तर 4 बॉलमध्ये तुम्ही मोठे मोठे खेळणार तर 4 षटके मारला तर आपण विजयी होऊ शकतो. केविन साखरेने आपल्या मॅचमध्ये आपल्या संघाला पूर्ण मॅचमध्ये घेऊन आलेले आहेत. आता बघूया 4 बॉल 19 राईट मध्ये विकेट मारा करतील राहुलसाठी. राहुल बघूया संघासाठी फुलटॉस बॉल होता पण त्याचा पुरेपूर समाचार घेतला नाही आणि त्याच काळी चांगलासा बॉल कोणी साजन आंबेकरांनी काल झेल पकडून आपला संघाला देखील चांगल्या प्रकारे तसेच या झेलसाठी किरण सावंत यांच्याकडून साजन यांना 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. चांगलासा झेल आता मला वाटतं थोडीशी उपचारात बाकी राहिली आहे. मला वाटतं पूर्णपणे हा संघ शिवशंभू यांनी 3-19 3 बॉल 19 धावा 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 षटकारची गरज असताना बघूया 3 बॉल 3 षटकार राईट आर्म रावण विकेट मला करते केविन ऋग्वेदसाठी. ऋग्वेद उंच पदकाचा खेळाडू बघूया आपल्या टीमसाठी. चांगला फुलटॉसला फुल टोल वसूल ना केला आहे. हीच संधी होती फुल टोल वसूल करण्याची पण थोडासा बॉल आणि बॅटमध्ये काही संपर्क झाला नाही. आता फक्त ऑप्शनच बाकी राहिली आहे. 2 बॉलला 19 जे जिंकायचं असेल तर मला वाटते थोडासा शिवशंभू या फायनलमध्ये थोडीशी फायनलपर्यंत जाण्याचा मार्ग पूर्ण मोकळा केलेला आहे. शेवटचा बॉल 1 बॉल 19 चांगल्या प्रकारे विकी साखरे यांनी आपली गोलंदाजी दाखवून आपल्या टीमला फायनलमध्ये पोचवलं आहे. बघूया चांगल्याच प्रकारे षटकार घेऊन चला फटाफट इथे या SPL सर्व प्रीमियर लीगचे पहिला फायनल टीम शिवशंभू 11 हे आलेले एक गटातून. आता तसेच फटाफट शिवशंभू बाहेर पडा. सर्व शिवशंभू टीमचे जिंकणारे सर्व संघाचे